त्रिभाषा सूत्रांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे। मात्र राज्य भाषा सल्लागार समितीने या सगळ्या समितीला जो आहे तो विरोध केलेला आहे। ही समिती रद्द करण्याची मागणी जी आहे ती बैठकीच्या माध्यमातून करण्यात आली आहे। या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी सर आहे, जे खरं तर या राज्य भाषा सल्लागार समितीचे सदस्य आहे। नेमकी काय मागणी आहे, काय बैठकीत चर्चा झाली, या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बोलणार आहे। सर, नेमकी काय बैठकीत मागणी करण्यात आली, काय ठराव घेण्यात आला, काय चर्चा झाली? मुळामध्ये जाधव समिती जी शासनाने नेमली तिची आवश्यकता आणि गरज नसताना नेमली। त्याला कारण हिंदी सक्तीचा, त्याच्यानंतर तिसऱ्या भाषा सक्तीचा दोन्ही निर्णय त्याही वेळेला भाषा सल्लागार समितीने। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्या दोन्ही निर्णयांना विरोध केला होता। केंद्र सरकारने सुद्धा लोकसभेमध्ये सुद्धा सांगून झालेलं आहे की आम्ही कधीही म्हटलेलं नाही पहिलीपासून तिसरी भाषा सक्तीची करा, हिंदी सक्तीची करा। तुम्ही 5वी पासून करा, 6वी पासून करा, 7वी पासून करा, तुमचं राज्य आहे, तुम्ही ठरवा। ही भूमिका केंद्राची आहे। सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की जे काही शैक्षणिक धोरण आहे ते राज्यांनी ठरवायचं आहे, लागू करायचं नाही करायचं, कसं करायचं। त्यामुळे सरकार जी सतत दिशाभूल करत होतं ती पूर्णपणे तो मुद्दा संपलेला होता। दोन्ही शासन निर्णय महाराष्ट्राच्या त्या दोन्ही शासन निर्णयांना असलेल्या सक्तीच्या नंतर महाराष्ट्राची एकमुखी भावना लक्षात घेऊन सरकारने रद्द केला। त्याबद्दल आम्ही सरकारचं अभिनंदन केलं झालं। आता ते तिथे प्रकरण संपलं होतं खरं म्हणजे, परंतु पुन्हा सरकारने त्रिभाषा सूत्राचा विचार करण्यासाठी, म्हणजे याचा अर्थ असा आहे की सरकारला कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचा हा समज झालेला आहे सगळ्यांचा की सरकारला कोणत्याही हालतीत आपला हेका जो आहे तिसरी भाषा आणि तिच्या आडून हिंदी लादण्याचा हा कायम ठेवायचा आहे। असं असेल तर महाराष्ट्र कसं सहन करेल ते? आणि राज्याची ही भाषा सल्लागार समिती आहे, ही काही कोणत्या पक्षाने नेमलेली नाही आहे। या समितीमध्ये राज्यातले भाषाविषयक तज्ज्ञ, अभ्यासक, भाषा विज्ञानाचे लोक हे सगळे तुम्ही घेतलेले आहेत। सरकारने त्यांचा सल्ला तर मागायला पाहिजे होता। हा विषयच कधी आणला नाही भाषा सल्लागार समितीसमोर, हे तेव्हाही सांगून झालं होतं। तुम्हाला जाधव समिती नेमताना आपल्याजवळ एक भाषा सल्लागार समिती आहे आणि तिचं मत जाणून घेतलं पाहिजे। किमान जाधव समितीमध्ये सुद्धा तुम्हाला इथला एकही माणूस लायक वाटला नाही की ज्याला तिथे नेमलं पाहिजे। मग तुम्ही भाषेच्या तज्ज्ञांच्या समित्या नेमल्या कशा? का तुम्हीच जर सगळे तज्ज्ञ आहात, तुम्ही जर शासन निर्णय काढता, शासन निर्णय काढण्याच्या आधी तुम्ही कोण्या तज्ज्ञ समितीचा सल्ला घेतला हो? कोणती? तुम्ही आता सगळं झाल्यानंतर तज्ज्ञ समिती आणि तिला तज्ज्ञ समिती म्हणता। 3 महिन्याची समिती 2.5 महिन्यानंतर सदस्य नेमता। म्हणजे तुमच्या हेतूबद्दल जी शंका राज्य स्वतःच उत्पन्न करतं। त्यामुळे संपूर्ण राज्याची जी भावना होती ती भाषा सल्लागार समितीच्या बैठकीत व्यक्त झाली। आम्ही भाषेचे प्रतिनिधी आहोत। मराठीची काय काय नेमकी चर्चा झालेली आहे? खरं तर म्हणजे एक ठराव तो समिती रद्द करण्याचा झालेला, यासोबत आणखी कुठल्या कुठल्या विषय? मुळामध्ये हा एक विषय होता। विषय पत्रिका 8-9 विषयांची आहे। जिल्हा मराठी समित्या काय काम करतात हे भाषा सल्लागार समितीला तुम्ही सांगण्याची काही यंत्रणा तयार करा। प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठीच्या जतन संवर्धनासाठी जिल्हा मराठी समित्या केल्या। त्यांचा अहवाल भाषा सल्लागार समितीसमोर महिन्याला एकदा, 2 महिन्याला, 3 महिन्याला केव्हा तरी यायला पाहिजे। त्याच्यावर आम्ही विचार करून सांगू ना की हे काय चाललेलं आहे, नाही चाललेलं आहे, बरं आहे, चुकीचं आहे, वाईट आहे। ते होत नाही आहे, ते व्हायला पाहिजे। मराठी राजभाषा अधिनियम लागू केला, परंतु मराठी राजभाषा अधिनियमावर अंमलबजावणी करण्यासाठी आजवर स्वतंत्र मराठी राजभाषा विभाग, जसा केंद्रामध्ये राजभाषा विभाग आहे तसा या सरकारने निर्माणच केला नाही। मग राजभाषाची अंमलबजावणी होणार कशी? कोण करणार आहे? यंत्रणाच नाही तर केवळ कलेक्टरच्या भरोश्यावर होणार आहे का? शक्यच नाही आहे। एका जिल्हाधिकाऱ्याकडे किती कामं देणार तुम्ही? त्यांच्याकडे तर स्टाफही नसतो। किती माणसं देणार तुम्ही? त्या मुद्दा हा आहे, भाषा विकास, मराठी भाषा विकास प्राधिकरण अर्धन्यायिक यंत्रणा कायदा करून स्थापन करा असं आम्ही 8 वर्षापासून म्हणतो आहे। आम्हाला आश्वासनं दिली जातात आहे, होत नाही आहे। 12-12, 13-13 वर्ष दक्षिणेतल्या भाषांनी आपल्या भाषांच्या रक्षणासाठी हे कायदे करून झाले, दंडात्मक कारवाई करून झाली। तुम्ही स्वायत्त ही यंत्रणा कायदा करून का निर्माण करत नाही आहे? आजपर्यंत ती पण झाली पाहिजे ही मागणी केली गेली। मराठीच्या शाळा आणि मराठी माध्यमाच्या स्थितीबद्दल काल म्हणतो आमच्या बैठकीत हे ठरवलं गेलं, सरकारला सांगितलं गेलं की तुम्ही याची एक श्वेतपत्रिका काढा आणि कळू देत राज्याला आणि आम्हाला की आम्हाला माहिती जर सरकार देणारच नाही तर आम्हाला कळेल कसं, निर्णय कशाच्या आधारावर तुम्ही घ्याल भाषाविषयक पुढे। त्यामुळे ती श्वेतपत्रिका काढली पाहिजे
असे अनेक विषयांशी संबंधित ज्या बाबी आहेत त्याच्यावरती भाषा सल्लागार समितीने सरकारकडे हे सगळं पाठवलेलं आहे. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय मराठी भाषेचं कुठंतरी दर्जा दिवसेंदिवस जो आहे, शाळांची परिस्थिती पाहता सगळं खालावलं चाललंय, दुर्लक्ष होत आहे. महाराष्ट्र सरकारला मराठीपेक्षा हिंदी आणि इंग्रजी जगवण्यामध्ये का हितसंबंध निर्माण झाले हे प्रश्न आम्ही सतत विचारतोच आहे ना आमच्या व्यासपीठांवरून, की हे चाललं काय. पहिल्यांदा तुम्ही इंग्रजी सक्ती केली पहिलीपासून, ज्याची गरज नव्हती. त्याला डॉक्टर अशोक केळकरांसारखे भाषा वैज्ञानिक आमच्यासारखे या सगळ्यांनी त्यावेळेला विरोध केला. तेव्हापासून आजपर्यंत हे जे म्हटलं जातं ना की इंग्रजीला मिठ्या आणि हिंदीला विरोध, कोणी मारलं इंग्रजीला मिठ्या? तुम्ही मारताय, सत्ता राज्यकर्ते मारतायत, आम्ही नाही मारत आहे. आम्ही तर मराठीला मिठ्या मारा सांगतोय तुम्हाला, तुम्ही उलट तिला दूर लोटताय. आम्ही मराठी ही आधुनिक ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाची भाषा करा, रोजगाराच्या विकास संधीची भाषा करा. इंग्रजीची गरजच पडायला नको. जगातल्या अनेक राष्ट्रांजवळ त्यांच्या भाषांमधून सगळा विकास आहे, तुम्ही का नाही करू शकत? सरकारचा संपूर्ण हितसंबंध हे इंग्रजीत आणि आता हिंदीमध्ये राजकारणाच्या सोयीसाठी जे, आम्ही काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते नाही, आम्ही काही विरोधी पक्ष नाही किंवा आम्ही काही सत्तारूढ पक्षाचे समर्थक नाही. आम्ही आमच्या विषयातले तज्ज्ञ आहोत, म्हणून तुम्ही आम्हाला तिथे नेमलं आहे. आणि सरकारने असं म्हटलेलं नाही आहे की या तज्ज्ञांनी तोंडावर पट्ट्या लावून बसावं आहे म्हणून. तुम्हीच आपल्या तोंडावर पट्ट्या लावून गेल, त्याला सरकार काय करणार आहे? तुम्ही निर्भीडपणे सरकारला सांगा ना जे आहे ते, आम्ही सांगतो आहे ते. हे सांगण्याची संस्कृती लेखकांनी कधी विकसितच केली नाही. आणि आजही मोठ्या प्रमाणावर मराठीच्या संबंधामध्ये जी जागृती होते आहे त्याच्यामध्ये तथाकथित जे मान्यवर आहेत त्यांचा किती सहभाग असतो? स्वतःहून का नसतो? हे प्रश्न विचारले पाहिजे. केवळ सरकारला दोष देऊन कसं चालेल? सरकारवर तुमच्या यंत्रणांचा, तुमच्या जनप्रतिनिधींवर मराठी भाषिक समाजाचा किती दबाव आहे, तो निर्माण झाल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाही आहेत. आता तुमची मागणी काय असणार आहे? म्हणजे आता तुम्ही रद्द करण्याचा ठराव केलाय, तो सरकारपर्यंत जाणार, सरकार तो मान्य करणार का, हा पहिला प्रश्न असेल. आणि जर मान्य करणार नसेल तर तुमची पुढची भूमिका काय? हे बघा, आम्ही काही सरकार नाही. आम्ही सरकारला सल्ला देऊ शकतो, मागणी करू शकतो. सरकार आमचंही असल्यामुळे विनंती अर्ज करू शकतो, मायबाप सरकारकडे हातपाय जोडू शकतो, अजून काय करू शकतो? इतप्पर सरकारला जर आपला हेकेखोरपणा कायमच ठेवायचा असेल, सरकारने ठेवावा. महाराष्ट्र राज्याची जनता जी आहे, तुमची भूमिका काय? नाही, आमची भाषा सल्लागार समितीने, ऐका, कामच तेवढं आहे ना आमचं, दुसरं काय आहे? आम्हाला त्याच्या पलीकडे काय काम करताय? आम्हाला नेमलंच तेवढा करताय. सल्ला घेतला जात नसेल घेतला जात तर ही अवहेलना आहे, अवमान आहे, सांगून झालेलं आहे ना. याच्या पुढचं पाऊल भाषा सल्लागार समिती, जर समजा यातलं काहीच ऐकलं नाही, भाषा सल्लागार समितीचे लोक मिळून ठरवतील पलीकडे काय करायचं ते. पुढले कुठेतरी कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. कठोरचा काय मुद्दा आहे? योग्य भूमिका घेतो आहे आम्ही, यथायोग्य भूमिका घेतो आहे, तज्ज्ञांच्या तज्ज्ञतेच्या रक्षणाची भूमिका घेतो आहे, मराठीच्या रक्षणाची भूमिका घेतो आहे. इथे कठोर किंवा सौम्यतेचा मुद्दा उद्भवत नाही आहे. अख्ख्या महाराष्ट्राने हे सांगून झालेलं आहे, अनेक पक्षांनी सांगून झालं आहे, जनमत व्यक्त झालेलं आहे की समजा तिसरी भाषा सक्ती किंवा हिंदी सक्ती लादणारा जाधव समितीचा अहवाल आला तरीसुद्धा महाराष्ट्र हे मान्य करणार नाही, हे सांगून झालं आहे ना. हे माहिती आहे ना राज्यकर्त्यांना. इथंपर्यंत त्यांना काय करायचं त्यांनी ठरवायचं. आपण कोण होतो बाकीचं त्यांच्या क्षेत्रात ढवळढवळ करणार आहे? आपण काही जनतेने निवडून दिलेले आमदार नाही आहोत किंवा मंत्री नाही आहे. आपण एक अनिर्वाचित प्रतिनिधी आहोत. नक्कीच भाषा जिवंत राहावी यासाठी आमची चळवळ जो आहे ते चालू ठेवणार आहे. खरं तर त्रिभाषा सूत्राचा जो GR होता तो रद्द करण्यात आला. त्यामुळे या समितीचा नेमका गरज काय असाच सवाल केला जातो. केंद्रानं जर कुठल्याही त्रिभाषाचा जर जबरदस्ती केली नाही तर मग हा समितीचा फार्स कशासाठी, असाही सवाल जो आहे तो मराठी चळवळ जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रतिनिधींकडून विचारला जात आहे. बैठकीत निर्णय घेतला आहे, ठराव सरकारपर्यंत पाठवला जाणार आहे. नेमका सरकार या सगळ्या संदर्भात काय निर्णय घेते ते पुढच्या काळामध्ये पाहावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.